नमस्कार, ड्रीम स्टडी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। TET परीक्षेसाठी उपयुक्त असे काही प्रश्न मी आज घेत आहे। बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील काही प्रश्न आहेत, तर आपण बघूया। प्रश्न 1, सातत्यपूर्ण सर्वांकांश मूल्यमापन हे असणार नाही, तर 4 पर्याय दिले आहे। या 4 पर्यायापैकी एक अचूक पर्याय आहे 1 नंबरचा, तो म्हणजे एकांगी। सेकंड बघूया आपण, लेखी परीक्षेमुळे केवळ परीक्षा होते, तर ती म्हणजे त्याचं उत्तर आहे स्मरणशक्तीची। 3 नंबरचा प्रश्न बघूया आपण, परीक्षेतून विद्यार्थ्याचे डॅश डॅश विषयातील प्रगतीचे मूल्यमापन होते, तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शालेय। नंतरचा प्रश्न बघूया आपण, शाळेतील मुलाखत असते, आता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अनौपचारिक। नंतरचा प्रश्न बघूया, सर्व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये प्रश्नांचा वापर केला असतो, तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वस्तुनिष्ठ। नंतर प्रश्नपत्रिकेच्या सदोष रचनेमुळे लेखी परीक्षेची कमी होते, पर्याय क्रमांक 3 विश्वसनीयता। नंतरचा प्रश्न, लेखी परीक्षा हे तंत्राचे मूल्यमापनाचे साधन आहे, अचूक पर्याय आहे 2 परीक्षा तंत्र। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा, आणि मी असे अनेक स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त असणारे आपण काही प्रश्न बघूया। तोपर्यंत धन्यवाद।